हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळे? तर आज माझी सकाळची सुरुवात झाली या सुंदरशा फुलांना बघून. त्यानंतर माझ्या मम्मीनी सकाळ सकाळी मस्त वाटाण्याच्या शेंगा भाजून घेतलेल्या होत्या आणि मी सुद्धा इथे आपला टाईमपास सुरूच राहतं माझं. त्यानंतर मम्मीनी ते जे लसूण असते, लसणाचा जो पाला असतो, याचे सुंदरसे चिले माझ्यासाठी तिने बनवायला सुरुवात केली, कारण मला खूप आवडते. विदर्भातले आम्ही लोक, आम्हाला हे सगळं खूप आवडतं. त्यानंतर मी आवळ्याचा ज्यूससुद्धा बनवून घेतला. इलायची पाणीसुद्धा मी मॉर्निंगला इथे पिऊन घेते, ते सुद्धा बनवून घेतलं. त्यानंतर मम्मीने ते माझ्यासाठी छानशा अशा चिलेचा नाश्ता ऑलरेडी तिने माझ्यासाठी बनवून घेतलेला होता. आणि बघा कसे छानसे क्रिस्पी चिलेज जे आहेत तुम्हीसुद्धा इथे खाऊ शकता. आणि घरी मी तुम्हाला दाखवलं होतं एकदा लसूण, त्या लसूणचा पाल्याचा घरीच बनवलेला चिला आम्ही नाश्त्यासाठी खाऊन घेतलं. त्यानंतर मी आवळ्याचं पाणीसुद्धा पिऊन घेतलं. त्यानंतर माझ्या बहिणीचे काही पार्सल झाले होते, कारण तिचा आता सध्या इव्हेंट आहे तिच्या कंपनीमध्ये, तर म्हणून तिने प्रेस ऑन नेल्स जे आहे तिने बोलवलेले होते. आणि हे खूप सुंदर बघायला, आणि खोलून बघितलं तर क्वालिटीसुद्धा एवढी छान आहे आणि लावायलासुद्धा इझी आहे. तुम्हीसुद्धा कुठल्या कार्यक्रमासाठी असे नेल्स तुम्ही मागवू शकता. आणि बघा कशी शायनिंग करून दाखवत आहे. ही सुद्धा हिला आवडायला, हे म्हणजे दाखवायला खूप आवडते. त्यानंतर माझंसुद्धा काहीतरी पार्सल आलेलं होतं आणि बघितलं तर पार्सलमध्ये मलासुद्धा आयडिया नव्हती, कारण 2-3 पार्सल मागवलेले होते. त्यानंतर बघितलं तर हा पिलिग्रिमचा सिरम आहे, जे सुद्धा याची ॲडव्हर्टाइजमेंट खूप भारी चाललेली आहे. तर हा सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि माझी त्यानंतर छोटीशी लहानशी मैत्रीण आली होती आणि हिला काय झालं तर काय माहिती, बोलली एक गोष्ट सांगू, तिला गोष्ट सांगू, आणि तिचा डान्स असंच नेहमी सुरू होत होता. त्यानंतर ती मिठा सोफ खायला घेतलं. ती बोलली मला खाते. मी म्हटलं नाही, मी जर खाईल तर तुझ्यासारखेच माझे दातसुद्धा होऊन जाईल. आणि खाऊन बोलती वाव खूप छान आहे, तू सुद्धा खा. मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर माझी बहीण जी आहे मला जेवण सर्व करत होती. रात्रीचं आमचं जेवण होतं पोळी भाजी वरण. आणि जेवण झाल्यानंतर सुद्धा मग मी माझे काही कामं आवरून घेतले. तर आज बघत आहे तर ट्रॅफिकसुद्धा एवढा जास्त नव्हता. रात्रीचे 10 वाजले होते. मग मी भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं आणि माझं रात्रीचं स्किन केअर रुटीन इथे करून घेतला. तर मी सिरम जे मागवलं ते लावलं आणि नंतर झोपायची तयारी केली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. थँक्यू.